करा, सुरुवात करा. नमस्कार. आजच्या सादरीकरणाच्या अत्यंत आवडत्या सर्वांच्या मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना शुभेच्छा आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण श्री विजयजी ढेंगे यांच्या नव्या शंखनादाने करणार आहोत. अत्यंत बहरलेला सुंदर पारिजाताच्या पार्श्वभूमीमध्ये त्यांचा तो जो शंखनाद आहे तो मनाला खूप भावला. ओम पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. धन्यवाद विजयजी ढेंगे. खूप सुंदर शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. नमस्कार. आपल्या सादरीकरणाच्या कार्यक्रमाची सर्व सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याचकडे असतात, परंतु आपण त्यांना विनंती केली आहे की तुमचं सादरीकरण करायचं आणि मग तुम्ही सूत्र तुमच्या ताब्यात घ्या. तर शुभदाताई यांना विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण सुरू करावं. नमस्कार. नमस्कार. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गोंदकले महाराज, वेणास्वामी आणि श्री सर्व गुरूंना विनम्र वंदन करून आजच्या माझ्या महाराष्ट्र आणि महिला या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण सादर करणार आहोत. कार्यक्रमाचं शीर्षक आहे महाराष्ट्र आणि महिला. आज त्यातला तिसरा भाग. अशा सर्व सौदामिनींचा म्हणजेच रणरागिणींचा मी बाप असूनही त्यांना मानाचा मुजरा करतो. अशा शूर वीर कन्या हेच माझं मोठं वैभव. त्यांच्यामुळे माझी कूच धन्य धन्य झाली आणि माझं जीवनही कृतार्थ झालं. माझ्या आधुनिकतेचा, सद्यस्थितीचा, त्यापूर्वीच्या काळाचा विचार करता मला असं जाणवतं, म्हणण्यापेक्षा अभिमानानं सांगावंसं वाटतं की माझ्या प्रत्येक काळामधल्या माझ्या कर्तृत्ववान कन्याने माझ्या मुळच्या तेजाला दैदिप्यमान बनवलं आहे. असेच मी गौरवाने म्हणतो आहे. म्हणून मी धन्य कृतार्थ पिता आहे हेही मोठ्या अभिमानानं सांगतो आहे. स्वातंत्र्यपूर्व कालाचा विचार करता अनेक स्त्रियांनी बलिदान केलं, तर अनेकांनी आपलं सर्वस्व पणाला लावून देशाची सेवा केली. त्यात सावरकर घराण्यातल्या यमुनाबाई सावरकर आणि त्यांच्या दोन्ही जावा म्हणजे यशोदाबाई आणि शांताबाई यांचं मला कधीही विस्मरण होणारच नाही. त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याग, धैर्य, चिकाटी यांचं तेज तर धारण केलं आणि अकल्पनीय प्रसंगांना त्या सामोऱ्या गेल्या. स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये मी तर म्हणेन त्या समिधाच ठरल्या. त्यामुळे त्यांच्या पतींना निर्धास्तपणे स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन अभूतपूर्व कर्तृत्व गाजवता आलं. शिक्षणाच्या क्षेत्रात अजरामर ठरलेली माझी लाडकी कन्या म्हणजे सावित्रीबाई फुले आपल्या अजोड कार्यानं अजरामर झाली आहे.
ज्यांच्या तेजाचं स्मरण करावंच लागेल अशा अगणित कन्या महाराष्ट्राची शान आहे. त्यांचा केवळ नामोल्लेख करण्यासाठी हजारो शब्द अपुरे आहेत. त्यात मी आवर्जून उल्लेख करीन ताराबाई शिंदे, गंगूताई पटवर्धन, काशीबाई कानिटकर, पार्वतीबाई आठवले, फुलवंताबाई झोडगे, मालिनीबाई भाटवडेकर, सावित्रीबाई मदन, कॉम्रेड मीनाक्षीबाई साने, पुपुल जयकर, कॉम्रेड प्रेमा पुरव, कुमुदताई रेगे, विजयाताई लवटे, अनिता अवचट, शैला लोहिया, मेहरुन्नेसा दलवाई, रेणू गावस्कर, डॉक्टर इंदुमती पारीख, विजया चौक, डॉक्टर मंदाकिनी आमटे, करुणा फुटाणे, इरावती कर्वे अशा सर्व कन्यांनी स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळात माझ्या नावलौकिकात मोलाची भर घालून आपलं सबलत्व आणि स्त्रीमधलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. समाज सुधारणेचे क्षेत्रही माझ्या कन्यांच्या अपार कर्तृत्वाने तेजाळलं आहे. त्यात अग्रभागी होत्या मुक्ताबाई, ताराबाई शिंदे, आनंदी गोपाळ, रखमाबाई, म्हणजे त्या काळी MD होऊन वैद्यकीय अधिकारी म्हणून सुद्धा यांनी काम केलं. पंडिता रमाबाई, जनक्का शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी बायो कर्वे या सर्वांच्या नामोल्लेखाशिवाय माझा सुवर्णाक्षरी इतिहास परिपूर्ण होणारच नाही. शिवाय भारताची गान कोकिला किशोरी आमोणकर, आशा उषा मीना मंगेशकर, अनेक साहित्यिक कन्या शांता शेळके, सुलभा पाणंदीकर, संजीवनी मराठे, इरावती कर्वे अशा अनेक दिग्गज डॉक्टर, संशोधक, खेळाडू, चित्रकार, चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री, लावणी सम्राज्ञी या सर्वांनी माझं तेज गगनाला भिडवलं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. या सर्व माझ्या लाडक्या कन्या माझा प्राणबिंदू आहे. त्यांचं कर्तृत्व सर्व क्षेत्रात दूरवर पसरलं आहे. नव्या पिढीतील माझ्या कन्याही त्याच पाऊल खुणांवर अजर अमर होतील या विश्वासानं मी आता आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि हे लाडक्या रसिकांनो, साहित्यिक प्रेमींनो, मी तुमचा आता हा निरोप घेतो. जय जय महाराष्ट्र. वा वा वा, खूप खूप उत्तम रीतीने तुम्ही या तिन्ही आम्हाला 3 वेळीच्या सादरीकरणामधून अखंड महाराष्ट्र आमच्या समोर उभा केलाय. वा, खूप छान. शुभदाताई खूप छान, मस्त मस्त पूर्ण दिली माहिती, फार सुंदर होती. थँक्यू. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुकाराम महाराजांचा गुरु महान गुरु तुकारामांसारखे यांच्याबद्दल किती सुंदर माहिती आहे आणि हे मला सांगण्याचं भाग्य मिळत आहे. याबद्दल त्याला धन्यवाद. एक दिवस वैकुंठपती श्रीहरी आणि लक्ष्मी माता निवांत बसले असता श्रीहरींना तुकोबारायांची तीव्र आठवण झाली. माझ्या भागाचं नाव आहे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण. एक दिवस वैकुंठपती श्रीहरी आणि लक्ष्मी माता निवांत बसले असता श्रीहरींना तुकोबारायांची तीव्र आठवण झाली. तुकोबारायांची
परमभक्ती तुकोबारायांच्या सारख्या परमभक्ताच्या भेटीची ओढ लागली. तेव्हा ते लक्ष्मी मातेला म्हणाले, तुकोबा भूतलावर जाऊन खूप दिवस झाले, त्यांच्याशिवाय आम्हाला आता करमत नाही. विश्वोद्धार करण्याकरिता त्याला आपण भूलोकात पाठवले. रात्रंदिवस कीर्तन करून त्याने सर्वांना सगुण उपासनेची प्रीत लावली आहे. माझ्या नामाच्या घोषाने त्याने कळी काळालाही अंकित केले आहे. त्याच्यावर कोणत्याही परिस्थिती काळाची सत्ता चालणार नाही. मृत्यू लोकात अखंड राहून नामभक्तीचा प्रसार करावा असे तो ठरवतो आहे आणि लोकांनाही सांगतो आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाची धाक दरारा. तुकोबारायांच्या कळी काळाला सुद्धा विलक्षण दरारा होता. म्हणून सामान्य जीवा सारखी तुकोबारायांना जन्ममरणाची भीती नव्हती. सामान्य जीव जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडलेले आहेत. साधू संत त्या फेऱ्यात सापडले नाहीत, तर जे त्या फेऱ्यात सापडले त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. अवतारी पुरुष आणि सामान्य जीव यांच्यात काय फरक आहे? सूक्ष्म अवलोकन केले तर असे लक्षात येईल की सामान्य जीव जन्ममरणाच्या बाबतीत परतंत्र आहे. अवतारी पुरुष आपल्या इच्छेनुसार जन्म घेतात आणि अवतार संपवल्यानंतर मूळ स्वरूपात पुन्हा विलीन होऊन जातात. म्हणूनच ते म्हणतात, उजळावया आलो वाटा, आम्ही आलो जगाच्या उद्धारासाठी. आम्ही आलो बुडती जे जन, न देखवे डोळा, म्हणून त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी. कळी काळाला नड पडली की आई बाळाकडे धावत येते. कळी काळाला नड पडली की ती आई बाळाकडे धावत येते. तसे संत जीवाला नड पडली म्हणजे आपल्याला नड पडली तर जीवाच्या उद्धाराकरता अवतार घेतात आणि अवतार कार्य संपल्यानंतर आपले जे निजाचे माहेर त्याच्याकडे निघून जातात. सामान्य माणसाला मरणाची भीती असते, आपण नरकात जाऊ अशी धास्ती असते. पण ज्यांनी स्वतः पाप केले नाही, उलट इतरांच्या पापाचा निराश ज्यांनी केला, त्यांना ना नरकाची भीती ना मृत्यूचे भय. म्हणून ते म्हणतात, मरण माझे मरोनी गेले, मजे गेले अमर. ज्यांचे मरणच मरून गेले त्यांना त्या मेलेल्या मरणाला घाबरण्याचे कारणच काय? इथे तुकोबाराय याबद्दल स्वतःचा अनुभव सांगत आहे. मरण म्हणजे हरीशी मिलन, भेदातून ऐक्यात जाणे. मग मिलनाच्या समयी भीती कुणाची, कशासाठी घाबरायचे? तर भेदरूपी जो संसार त्याला घाबरायचे. मृत्यू तर ऐक्यानंदाची परिसीमा, तेथे सर्वच सुखदुःखे संपून जातात. म्हणून या मातीच्या पलीकडे अवतारी पुरुष गेलेले असतात. या भीतीच्या पलीकडे अवतारी पुरुष गेलेले असतात. तुकोबाराय मृत्यूला दचकत नाही. तो एक सोहळा आहे. त्यांना वाटते तो सोहळा अनुपम आहे. ते आनंदात सांगतात की मृत्यूकडे सोहळा म्हणून पाहणाऱ्या संत मायबापांची उंची असे आनंदाने सांगणाऱ्या मृत्यू हा सोहळा आहे म्हणून त्या दृष्टीने पाहणाऱ्या
संत महात्म्यांची उंची काय असेल, याची देही डोळा, याची देही याची डोळा, भोगी जे मृत्यूचा सोहळा, अशी परिपक्व वृत्ती आहे तुकोबारायांचं. आता उरलो उपकारापुरता अशा निरपेक्षतेतून लोककल्याणासाठी आपली वाणी, लेखणी, करणी लावत आहेत. आता ते अशा प्रकारे लोककल्याणासाठी आपली वाणी लेखी लावत आहेत. तर खुद्द वैकुंठातीलच खुद्द वैकुंठपती तुकोबांच्या भेटीची ओढ लागलेली आहे. तशा पद्धतीच्या घटना विश्वात घडू लागल्या. तुकोबाराय दर एकादशीला आळंदीच्या वारी करतात जात आणि माऊली पुढे त्यांचे कीर्तन होत असे. अशाच एका एकादशीला आळंदीत खूप गर्दी होती. तुकोबारायांनी माऊली पुढे कीर्तन सोहळा केला. कीर्तनाला मोठमोठ्या विद्वान मंडळी होती. योगी, संन्यासी असे अनेक. त्यावेळी तुकोबा भक्ती ते नमन, वैराग्य ते त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मातून हा अभंग ते निरूपणासाठी त्यांनी घेतला. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मतनु हा अभंग निरूपणासाठी घेतला. देहाच्या निरसेने पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे. तुकाराम महाराज मोठ्या समरसतेने प्रतिपादन करत होते आणि सांगत होते की सर्व भूत मात्रांमध्ये श्रीहरीचे दर्शन घडते. म्हणून सर्वांच्या ठिकाणी आदराची भावना ठेवून त्यांना वंदन करणे हीच भक्ती होय. हे या कीर्तनातून तुकारामांनी सांगितलं. आपण पण ते पाळूया. महाराजांना नमस्कार, तुकोबारायांना नमस्कार. छान छान. छान सांगितलं भारतीताई, मस्त. भारतीताई छान झालं. छान, खूप छान माहिती. धन्यवाद. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. मी आता सांगणार आहे डॉक्टर राम भोसले यांच्याबद्दल. डॉक्टर राम भोसले हे मुंबईतील एक नामांकित डॉक्टर होते. ते क्रांतिकारक होते. 1942 सालच्या चले जावच्या चळवळीत ते महात्मा गांधींबरोबर होते. त्यापूर्वी ते ब्रिटिश अधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना औषध पाणी व मसाज करीत असत. तर रात्री तरुणांना ब्रिटिशांविरुद्ध भडकवून त्यांच्या विरोधात उभे करत. चले जावच्या चळवळीमध्ये असताना त्यांनी पुण्यात ब्रिटिश अधिकारी जठाल गाझी आणि इतर काही जणांची हत्या केली. राम भोसले यांच्या अटकेसाठी ब्रिटिश सत्ता आटोकाट प्रयत्न करीत होती. पोलीस त्यांच्या मागावर होते. डॉक्टर भोसले पोलिसांचा ससेमिरा चुकवीत घोड्यावरून पळत होते. अधिकारी जीपने पाठलाग करत होते. डॉक्टरांनी घोडा रस्त्याच्या कडेला असलेल्या अरण्याच्या दिशेने वळवला. अरण्यात त्यांना एक झोपडी दिसली. धावत्या घोड्यावरून त्यांनी उडी मारली आणि झोपडीत गेले. आतमध्ये एक साधू काही वाचत बसले होते. कोण रे तू? झोपडीत बसलेल्या महात्माने विचारले. मी डॉक्टर राम भोसले. 7 इंग्रजांचे खून करून पळालो आहे. पोलीस पाठलाग करत जवळ आले आहेत. बैस इथे, त्या महात्म्याने सांगितले. डॉक्टर तिथेच बसून राहिले. इतक्यात पोलीस अधिकारी आले. झोपडीत डॉक्टर भोसले आहेत याची त्यांना खात्री होती. त्यांनी जोरात त्या साधूला विचारले, कुठे आहे तो?
महात्म्याने शांतपणे उत्तर दिले, शोधून पहा. पोलिसांनी सर्वत्र नजर फिरवली, पण महात्म्यांच्या चरणाजवळ बसलेले डॉक्टर भोसले त्यांना दिसले नाही. इकडे तिकडे फिरून पोलीस निघून गेले. महात्म्याचे आभार मानून डॉक्टर भोसले तिथून अरण्यात गडावर आले. त्यावेळी गगनगिरी महाराज तेथे तपधारणा करत होते, पण तेव्हा ते गगनगिरी महाराज म्हणून प्रसिद्ध नव्हते. तेथे डॉक्टर भोसले 3 दिवस राहिले. नंतर महाराजांच्या प्रेरणेने हिमालयात प्रयाण केले. हिमालयात ते 6 वर्षे होते. तिथे अनेक ऋषी मुनी योगी महात्म्यांच्या सहवासात राहिले. तिथेच त्यांना महाअवतारी बाबाजी यांचे दर्शन झाले. नुसते दर्शनच नव्हे, तर त्यांचा खूपच जवळून सहवास लाभला. त्याने असंख्य अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी पाहिल्या. अद्भुत ईश्वरी शक्ती अनुभवली. डॉक्टर भोसलेंनी बाबाजींच्या आशीर्वादाने मसाज विद्येत अपार प्रगती केली. अनेक सिद्धांचे आशीर्वाद त्यांना लाभले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर महाअवतार बाबाजींचे आशीर्वाद घेऊन डॉक्टर राम भोसले मुंबईत परतले. मुंबईत परतल्यावर डॉक्टर भोसले आचार्य अत्रेंच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी जीवदान दिलेल्या महात्म्याचा फोटो पाहिला. त्यांना जीवदान दिलेल्या महात्म्याचा फोटो त्यांनी आचार्य अत्रेंच्या घरी पाहिला आणि हे महाराज कोण म्हणून अत्रेंना विचारले. तेव्हा अत्रे म्हणाले, माझे गुरु शंकर महाराज. तेव्हा त्यांनी अत्रेंना सर्व कथा सांगितली. डॉक्टर भोसले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मसाजिस्ट म्हणून प्रसिद्ध पावले. त्यांनी पंडित नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बाल गंधर्व अशा अनेक दिग्गजांना मसाजद्वारे वेदनामुक्त केले आहे. असे सिद्धहस्त मसाज योगी डॉक्टर राम भोसले फेब्रुवारी 2005 मध्ये पंचत्वात विलीन झाले. नमस्कार. वा वा वा, काय छान व्यवस्थित, म्हणजे माहिती नसलेली माहिती मिळाली. वेगळी वेगळी छान माहिती मिळाली. उत्तम उत्तम माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. कलाटणी, जीवनाला कलाटणी मिळाली. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. गेल्या वेळी तुम्हाला मी प्रथम भारतीय नोबेल विजेते श्री रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल सांगितले होते. त्याचप्रमाणे त्या शृंखलामधील नोबेल पुरस्कार विजेते श्री चंद्रशेखर व्यंकट रमण यांचं आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. श्री चंद्रशेखर व्यंकट रमण यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1988 रोजी दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांचे वडील गणित आणि भौतिक शास्त्राचे व्याख्याते होते. त्यामुळे पहिल्यापासूनच ते शैक्षणिक वातावरणात रमले. त्यांनी 1902 मध्ये मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 1904 मध्ये त्यांनी सर्वोच्च पदवी मिळवत MA ची पदवी प्राप्त केली. त्यांचे संपूर्ण करिअर ज्या 2 क्षेत्रामध्ये समर्पित केले आहे ते म्हणजे प्रकाशशास्त्र आणि ध्वनिशास्त्र. त्यांनी सुरुवातीचे सगळे हे संशोधन जे आहे ते विद्यार्थी अवस्थेत असतानाच त्यांनी ते केले. 1907 साली व्यंकटरमण कलकत्ता येथील भारतीय वित्त सेवाचा भाग म्हणून नागरिक सेवामध्ये सामील झाले. त्यांनी सरकारी कर्तव्यासोबत त्यांनी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स येथे प्रकाश परिवर्तन आणि संगीत वाद्यावरच्या भौतिक शास्त्रावर लक्ष केंद्रित करून संशोधन केले. त्यांच्या संशोधनाला लोकाभिमुख मिळाली. त्यानंतर वित्त सेवेतील आपले पद त्यांनी सोडले आणि कलकत्ता येथील विद्यापीठात त्यांनी भौतिक शास्त्राचे प्राध्यापक झाले.
1926 मध्ये त्यांनी भारतीय वैज्ञानिक प्रकाशाच्या विकासात योगदान देत द इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. 1922 मध्ये रमण यांनी प्रकाशाचे आण्विक परिवर्तन प्रकाशित केले, जे विखुरलेल्या प्रकाशाच्या वर्तनाचा शोध घेणाऱ्या अनेक अभ्यासापैकी ते पहिले होते. ICMSA मधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत केलेल्या या कामाने त्यांच्या अभूतपूर्व शोधाचा पाया घातला. 1928 मध्ये रमण यांनी निरीक्षण केले की जेव्हा एक रंगीत प्रकाश पारदर्शक पदार्थातून जातो तेव्हा विखुरलेल्या प्रकाशाचा एक छोटासा भाग तरंग लांबीमध्ये बदलतो. हा बदल घडतो कारण प्रकाश पदार्थातील रेणूंशी संवाद साधतो, ज्यामुळे ते ऊर्जा शोषून घेतात. ही घटना, ज्याला नंतर रमण प्रभाव असे नाव देण्यात आले, इलेक्ट्रोस्कोपी आणि आण्विक विश्लेषणात एक मूलभूत साधन बनली. त्यांचे निष्कर्ष इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स मध्ये आणि न्यू रेडिएशन या शीर्षकाच्या शोध निबंधात प्रकाशित झाले. 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले आणि विज्ञानातील पहिले भारतीय नोबेल विजेते ठरले. तसेच त्यांनी ध्वनिशास्त्रामध्ये तबला, वीणा आणि मृदुंग यासारख्या भारतीय शास्त्रीय वाद्यांचा ध्वनिशास्त्राचे सुद्धा त्यांनी विश्लेषण केले. या 1921 मध्ये त्यांनी इंग्लंडला प्रवास करताना त्यांनी आकाश आणि भूमध्य समुद्राच्या गडद निळा रंग या बाबतचे स्पष्टीकरण जे पूर्वी केले होते त्यात त्यांनी सुधारणा केली. तसेच प्रकाशशास्त्र आणि स्फटिकशास्त्र यांच्यावर पण संशोधन केले. त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो, मॅन्यूची पदक, नाईट बॅचलर, भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक व सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला. तसंच त्याच्यावर त्यांना लेनिन शांतता पुरस्कार हा पण मिळाला. त्यांचे 21 नोव्हेंबर 1970 रोजी निधन झाले. नमस्कार. वा वा, छान माहिती, छान माहिती मिळाली रमण यांची. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आपल्याला नावातच सगळं आहे याबद्दल मी सांगणार आहे. आजच्या या माझ्या सादरीकरणामध्ये यशोधर नावाचा मुलगा आपले मनोगत सांगत आहे. आपण ऐकूया. लहानपणी आजीने माझे पाळण्यातले नाव यशोधर असे ठेवले. घरातले मला लाडाने येशू किंवा येशा असे हाक मारीत, परंतु आजी सर्वांना ओरडायची आणि ताकीद द्यायची की यशोधर म्हणूनच हाक मारायची. माझी आजी लहान मुलांचा शालेय अभ्यास घेई व संस्कार वर्ग सुद्धा चालवी. आई वडील शेतात काम करीत असे. शाळेतल्या मित्रांना माझे नाव जुनाट व मोठे वाटे, उच्चाराला कठीण वाटे. शाळेत माझी टिंगल करीत, मला चिडवीत असत. एकदा शाळेतून मी घरी आल्यावर आजीला थोडे रागावूनच म्हणालो, माझे असे यशोधर नाव काय तू ठेवलंस? तेव्हा आजी म्हणाली, ऐक, जन्मानंतरचा नामकरण हा पहिला संस्कार असतो. जे नाव ठेवले जाते ते सतत बाळाच्या कानावर पडत राहते. नावाप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. नावाला खूप महत्व आहे बरं. नावातच सगळं काय आहे. नावातून बोध झाला पाहिजे. स्वतःलाच नाही तर इतर लोकांना सुद्धा त्याचा बोध झाला पाहिजे. आनंद, यश
असे काही नावं ठेवलेली मुले सदा आनंदी आणि यशस्वी होतात. यशोधर नावाप्रमाणे तू पण यशस्वी हो आणि सदा ते टिकवून ठेव, अशी आमची अपेक्षा आहे. पूर्वी कसे बालकांची नावे देवावरून किंवा देवीवरून ठेवायची, जसे लक्ष्मी, सरस्वती, उमा, विठ्ठल, गणेश असे. त्यांना हाक मारताना देवदेवींची नावं घेतले जावो आणि कृपादृष्टी राहो असे वाटे. किंवा अर्थपूर्ण नावे ठेवली जात, जसे की वरदा, प्रसन्न, शुभंकर, शुभदा असे, जेणेकरून हाक मारल्यावर सकारात्मक आणि शुभ ऊर्जेच्या लहरी संचार होत राहो अशी भावना असते. म्हणून म्हणते नावात सगळं काय असते. आता श्रीकृष्ण नावाचा अर्थ माहित आहे का? श्रीकृष्ण म्हणजे आकर्षित करून सर्वांना मुक्त करून सोडणारा. आपण त्याच्या नावाला, त्याच्या रूपाला, त्याच्या गुणाला, देवत्वाला आकर्षित होतो, हो की नाही? आणि नतमस्तक होतो. मग तो आपल्याला मुक्त करतो आणि मोक्ष करतो. राजा शिवाजी म्हणजे शिस्तप्रिय, वाणीने मधुर पण तेज निश्चयी असा तो जिजाऊ मातेचा पुत्र असा आहे. आणि नावाप्रमाणे वागल्याने शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक ठरले, हो की नाही? आता तू शाळेत जातोस, तिकडे काय बघतो? आईन्स्टाईन बद्दल, जे महान थोर शास्त्रज्ञ होऊन गेले, त्याच्याबद्दल तू ऐकत असेल. त्याचं जे शालेय फिजिक्स मधलं जे आहे नियम, त्याचा अभ्यास करत असशील. पण शाळेत त्याला शिक्षक त्याला ढ समजत असत शाळेच्या काळामध्ये, कारण ते अभ्यासात एवढे हुशार नव्हते. आता जर्मन भाषेमध्ये आईन्स्टाईनचा अर्थ होतो एक दगड, तर शिक्षक त्याला नेहमी एक दगड किंवा आईन्स्टाईन असे म्हणून चिडवत. परंतु पुढे तो हळूहळू थोडा अभ्यास करत 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 कसा तरी शाळा पास झाला, कॉलेज पास झाला, MSc झाला, PhD झाला. नंतर त्यांनी रिसर्च करायचे ठरवले आणि त्यांनी पुढे मग एक रिसर्च पण केला, जेणेकरून स्थळ आणि वेळ याचा परस्पर संबंध आहे हे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रूव्ह करून दाखवलं सगळ्या जगाला. आता स्थळ आणि वेळ ह्याचा परस्पर संबंध नाही असे दुसरे वैज्ञानिक म्हणत, पण ह्यांनी सांगितलं त्यांचा परस्पर संबंध आहे आणि ते वेगळे नाही. आता हा शोध त्यांनी स्वतःच्या मेहनतीने केला. त्यांना स्वतःला पण माहिती नव्हतं का ह्या शोधाचा अर्थ आईन्स्टाईन या नावामध्ये पण दडलेला आहे. कसं? IEIN, इन म्हणजे एक, ST म्हणजे स्पेस आणि T म्हणजे टाइम, म्हणजे EIN आहे म्हणजे एक, म्हणजे स्थळ आणि टाइम हे एकच आहे हे त्याच्या नावातच तर आहे. आणि एका सिंहासनाचा शोध असा त्याच्या नावाप्रमाणे लागला. असे बरेच काही आजीने समजावून सांगितले. काही वर्षांनी आजी हे जग सोडून निघून गेली. माझे शिक्षण होऊन मी नोकरी करत राहिलो. यथावकाश माझे लग्न झाले. पुढील 2 वर्षांनी मला जुळ्या मुली झाल्या. त्यांच्या नामकरण विधींच्या वेळी मला आजींची खूप आठवण झाली. वाटलं ती जर असती तर योग्य तिने नक्की योग्य असं छान नाव ठेवलं असतं. आजीची शिकवण आणि आई वडिलांची मेहनत मी पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळे मी माझ्या मुलींची नावे भान वर्ण भानू आणि ज्ञान वर्ण ज्ञानू असे ठेवले. कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती प्रेम व कर्तव्याची त्यांनी जाणीव ठेवावी हे म्हणजे डोक्यामध्ये होतं. आणि तसे त्यांनी कृत्य त्यांच्याकडून कडत राहो अशी माझी इच्छा होती. आज माझ्या दोन्ही मुली मोठ्या झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावर स्वबळावर उभ्या आहेत, डॉक्टर बनून समाजसेवा करीत आहेत. आम्हा दोघांना उभयदांना खूप आनंद होत आहे. नावात सगळं काय आहे हे तंतोतंत पटले मला. आपण पाहतो की काम, कर्तृत्व यावरून त्या त्या व्यक्तीला नाव दिले जाते, उपाधी दिली जाते, ते लोकमान्यच असते. आता आपण शेक्सपियर बद्दल जर आपण माहिती आहे आपल्याला, ते थोर लेखक, कवी आणि थोर नाटककार होते. इंग्लिश भाषेतले साहित्य त्यांचं फार प्रसिद्ध आहे. तर ते असे म्हणत की नावात काहीच नाही असं ते म्हणत. म्हणून ते काय करत, प्रत्येक जण जे लिखाण होत असे ना त्याच्या प्रत्येक नावाखाली त्यांच्या शेक्सपियरचं स्पेलिंग नेहमी वेगवेगळे लिहत.
जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नये. पण त्यांच्या या अफाट साहित्यिक लिखाणामुळे ते जगप्रसिद्ध बनले आणि फादर ऑफ ड्रामा चे मानकरी ठरले. अशा प्रकारे नावातच सगळं काय आहे असं मला पटले. तुम्हाला पण पटलं असेल. धन्यवाद. वा वा वा, छान. पटलं पटलं. हो, छान छान, खूप छान. सत्यच आहे सगळं. छान माहिती, छान. आज छान सादरीकरण झाली आहेत सगळ्यांची. तर पहिलं सादरीकरण डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी केलं, त्याचा जरासा मी आढावा घेतोय आणि बाकीच्यांच्या सादरीकरणाचा आढावा डॉक्टर शुभदाताई खटावकर घेतील. शुभदाताईंनी आज तिसरा भाग सादर केला. महाराष्ट्र साहित्य सौरभ तर्फे महाराष्ट्र आणि महिला हा विषय दिला होता. त्या विषयावरच त्यांनी 3 भाग करून आपल्याला 3 सादरीकरणामध्ये हा संपूर्ण आपल्यापर्यंत पोहोचवला. मी तुमचा महाराष्ट्र संवाद साधणार. इतक्या महिलांनी खूप बहुमान मला दिला आहे. सर्व क्षेत्रातून शब्दांच्या पलीकडले यश मला प्राप्त करून दिले आहे. मी सर्वांचा पिता असून देवाला प्रार्थना की माझं हे भाग्य सदैव असंच चालू ठेव. मी भाग्यवान आहे. कारण काय, वैज्ञानिक, आध्यात्मिक अनेक विदुषींचा उल्लेख त्यांनी पहिल्या भागात केला होता. दुसऱ्या भागामध्ये त्या शिवाजीच्या काळापर्यंत आल्या होत्या. दुसऱ्या भागामध्ये त्यांनी शिवाजीच्या काळातल्या म्हणजे माईसाहेब भोसले पासून राधाबाई पेशवे अशा सगळ्यांचा उल्लेख केला. आनंदीबाई पेशवे, म्हणजे अनेक मातब्बर स्त्रियांचा उल्लेख केला. कदाचित तो पण कमी आहे, कारण महाराष्ट्राची परंपरा एवढी मोठी आहे. आज त्यांनी शिवाजीच्या नंतरचा काळ पण स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळाला हात घातलाय. म्हणजे शिवाजी आणि परतंत्र्याचा काळ सुरू होण्यापासून स्वातंत्र्याचा काळ सुरू होईपर्यंतचा काळ, याला त्यांनी आधुनिक काळात म्हटलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व अनेक स्त्रियांनी आहुती दिलेली आहे स्वातंत्र्यासाठी. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला तो सावरकर कुटुंबाचा केलेला आहे. यमुनाबाई, यशोदाबाई, शांताबाई. खरंच या 3 भाऊ सावरकरांचे जेव्हा देशाच्या कार्यासाठी स्वतःला आहुती देत होते, तेव्हा या तिन्ही त्यांच्या स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात खूप कठतर काळ काढलाय. पण त्यामागे त्यांनी एक नवीन आणखी मुद्दा सांगितला की त्यामुळेच हे तिन्ही सावरकर बंधू देशासाठी सक्रिय काम करण्यासाठी मुक्त होते. तर त्यानंतर शिक्षणाचा विषय घेऊन त्यांनी सावित्रीबाई फुले, मीराबाई शिंदे वगैरे, गंगूबाई, मालिनीबाई, कोमोदताई, अनिता अवचट अशी अनेक नावं त्यांनी घेतली. ती जवळजवळ 25 ते 30 अशा मातब्बर शिक्षणाला वाहून दिलेल्या महिलांची घेतली. आणि ह्या सगळ्या महिलांमध्ये एक सबलता होतीच, आणि ती सबलता हेच त्यांचं श्रेष्ठत्व होतं. पण नंतर महत्वाचा मुद्दा त्यांनी घेतलाय तो म्हणजे वैद्यकीय सेवेमध्ये. आपल्याला माहितीये मुक्ताबाई, आनंदीबाई गोपाळ इथपासून आणखी त्यांनी 7-8 नावं आपल्या समोर घेतली. ती सगळी नावं मी उल्लेख करण्याची गरज नाही, त्यांच्या वक्तव्यात ती येणार आहे.
परंतु हा असा महाराष्ट्र आजही आपल्याला माहिती आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. संतांचा विचार असून दे आणि कुठच्याही आधुनिक काळातल्या गोष्टी असून दे, म्हणजे आता विमान उडवण्यापासून मिलिटरी आणि एअरफोर्स मधल्या भरतीपासून ते आपण मागे गेलो तर त्या त्या काळात त्या त्या स्त्रियांनी ज्या मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला, सकारात्मक बदल घडवून आणला देशासाठी, त्या सगळ्याचा उल्लेख झाला. आणि खरंच कौतुक आहे डॉक्टर शुभदाताई. तुमचा अभ्यास तर गाढा आहेच, पण हा विषय संक्षिप्त करून 4-4 मिनिटाच्या 3 भागामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवणं हे तुम्ही उत्तम रीतीने साधलंय आणि आम्हाला भावलंय. डॉक्टर शुभदाताई, तुमचे खूप खूप आभार. आणि या पुढील सूत्र तुमच्याकडे सुपूर्त करतोय. अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर, तुम्ही इतकं मोठेपण देतात तेवढी मी मोठी नाहीये, पण काहीतरी वेळाचा सदुपयोग व्हावा या दृष्टीनं मी कार्यरत असते. आपली प्रेरणा अशीच माझ्या पाठीशी राहू द्या आणि आणखीन उज्ज्वल कार्य माझ्या हातून घडू द्या ही महाराजांची चरणी प्रार्थना. आता बाकीच्यांचं सादरीकरणाबद्दल आपण बोलणार आहोत. भारतीताई खानोलकर याही संत अभ्यासाच्या गाढ्या अभ्यासक आहेत संतांच्या, आणि वेगवेगळ्या संतांच्या जीवनातील चांगले अनुभव आपल्यापर्यंत पोचवायचं काम त्या करत असतात. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांनी तुकारामांच्या गुरूंबद्दल सुंदर माहिती आपल्या पुढे सांगितली आणि त्यांच्या लेखाचा किंवा सादरीकरणाचा आजचा विषय होता की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. श्री हरी आणि लक्ष्मी देवी निवांत बसलेला हा प्रसंग आहे. आणि लक्षात घेऊया आपण की संतांना भूमीवर पाठवायचं काम भगवंतच करत असतो आणि ते प्रत्यक्ष परमेश्वराचे डोळे आहेत आणि समाजाचे वाटाडे आहेत. या त्यांच्या श्रेष्ठत्वामुळं आपल्याला आता लक्षात येतं की भगवंताला संत किती प्रिय आहेत, की तुकारामांना या भूमीवर पाठवल्यानंतर भगवंताला म्हणजे या सृष्टीपतीला आणि त्या सृष्टी मातेला तुकारामांची आठवण व्हावी ही किती हृदयंगम घटना आहे. नाही तर खरे तर एकदा निर्मिती केली की त्याची आपल्याला आठवण सुद्धा राहत नाही. पण संतांची निर्मिती समाज जागृती करता आहे, समाजाचं प्रबोधन करण्याकरता आहे, समाज सुधारणे करता आहे. आणि हेच काम करण्यासाठी ते वैकुंठवासी जीव भगवंताच्या प्रेरणेने या पृथ्वी तलावर अवतरतात. आणि मग भगवंताला आणि लक्ष्मी देवीला तुकारामांची आठवण झाल्यानंतर ते म्हणाले, भूतलावर कितीतरी दिवस झाले जाऊन, आता त्यांच्याशिवाय करमत नाही. आजकालच्या समाजामध्ये आपण पाहतो आहोत की कोणी गावाला गेलो किंवा कोणी आपल्यातून हरपलं तर काही काळच आपण त्याचं स्मरण ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या कुठल्याही स्मृती लक्षात राहत नाही. पण एवढ्या अवाढव्य विश्वामध्ये संतांची निर्मिती करण्यामागे भगवंताचं जे श्रेय आणि प्रेय खूप वेगळं आहे. आणि म्हणून संतांना समाजाचे वाटाडे आणि भगवंताचे डोळे म्हणले ते मला मनापासून आवडतं. आणि त्यांच्याशिवाय करमत नाही हा विषय निघाला
भगवंतानी सगुणावतारामध्ये संतांची निर्मिती केली. काळ कोणताही असला तरी त्या काळामध्ये संत जन्मतात आणि समाजाचं उन्नयन करणं हेच त्यांचं ध्येय असतं. भक्तीचा डांगोरा पेटणं आणि भगवंताला आपलंस करण्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणं ही भगवंताची प्रेरणा घेऊन ते या पृथ्वी तलावर आलेले असतात. अर्थात ते भगवंत रूप असल्यामुळे त्यांना ना कळी काळाचं भय ना मृत्यूचं भय. त्यामुळे निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ही भावना त्यांच्या अंतःकरणात सतत वावरत असते. आणि मग साधू संत म्हणून सामान्य माणसासारखे या मरणाच्या किंवा या जीवनाच्या कटकटीच्या फेऱ्या सापडत नाहीत. ते अवतार गुरु आहेत, ते सामान्य गुरु नाहीत. आणि अवतार समाप्तीनंतर ते प्रत्यक्ष पुन्हा भगवंतात विलीन होतात आणि जगाच्या उद्धाराकरता, सृष्टीच्या कल्याणाकरता, इथला कळीकाळ बदलण्याकरता ते इथे अवतारित होतात. आणि म्हणून सामान्य माणसामध्ये त्यांच्यामध्ये असलेला भय जो काही फरक आहे तो छान भारती ताईंनी स्पष्ट केला. आणि मरणाचा अर्थ त्यांच्या दृष्टीने असला कोणता आहे तर मरण म्हणजे हरिरूप होणं. मग त्याची भीती कशाला बाळगायची? मृत्यूच्या मुळे खर तर आयुष्याचं संकट, संताप, व्याप, दुःख, चिंता सगळे सरवून जातात. आणि म्हणून संतांच्या दृष्टीनं मृत्यूला खूप महत्वाचं स्थान आहे. मृत्यू हा त्यांच्या दृष्टीने एक सोहळा आहे. आणि ही संत महात्म्यांची सुरेख भावना या लेखामध्ये, या सादरीकरणात त्यांनी खूप छान व्यक्त केली. आणि म्हणूनच संत म्हणतात किंवा तुकाराम म्हणतात, आता उरलं उपकारापुरता. जन्म ही उपकारा करता, उरलेलं आयुष्य ही उपकारा करता. माझा श्वास, ध्यास, माझं स्वप्न, माझं जगणं, वागणं, आचरण या सगळ्यामध्ये लोकोपकाराची उन्नयन असलेली भावना आहे. आणि लोककल्याणासाठीच आयुष्य वापरायचं ही संतांकडून आपण गोष्ट शिकायला पाहिजे. आणि म्हणून संतांची अवस्था म्हणजे कशी आहे, कबीराने सांगितलं की साधू संत म्हणजे सूप आहेत. सुपामध्ये जसं फोलं पाखडली जातात आणि फक्त सत्व ठेवलं जातं, तर जीवनामधलं फोल पाखडणं आणि सत्वाकडे आपली दृष्टी एकाग्र करणं ही भावना आपल्याला संत शिकवतात. तुकोबांनी आपल्याला भक्ती, वैराग्य हे कोळून प्यावं याच्याविषयी अनेक तऱ्हेचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि देहाचा त्याग ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने एक भक्तीच आहे. ही सदा त्यामुळे सर्व विश्वाकडे पाहण्याची त्यांची जी उदात्त भूमिका आहे तीही स्पष्ट झाली. आणि अशा तऱ्हेने एक उत्तम मार्गदर्शन मिळून आज गुरुपौर्णिमेचा दिवस खूप चांगला साजरा झाला. त्याबद्दल भारती ताईंचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी डॉक्टर राम भोसले या मुंबई मधल्या नामांकित पेशानी मसाजिस्ट असलेल्या परंतु क्रांतिकारक वृत्ती असलेल्या आणि दिवसा डॉक्टरांचं काम करणं आणि रात्री तरुणांना इंग्रजांविरुद्ध, पारतंत्र्याविरुद्ध प्रेरित करणं हे काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपण लक्षात घेऊया की पेशा सांभाळून देशाच्या स्वातंत्र्याकरता लढण्याची हिंमत असणारी माणसं त्या काळामध्ये होती.
त्यांना मरणाचं भय नव्हतं, तर त्यांनी 7 इंग्रजांची हत्या केली. आता अटक होणार आणि म्हणून कुठेतरी लुप्त व्हायला हवं. लुप्त होणं हे भय नव्हतं. तर अजून खूप कामं स्वातंत्र्यासाठी करायची आहेत आणि ती करण्याकरता उदंड आयुष्य भगवंताने आपल्याला द्यावं. या उदात्त भूमिकेतून ते घोड्यावरून अदृश्य झाले. रस्त्याच्या कडेला घोडा लावला. अरण्यात पोहोचले. एक झोपडी दिसली. धावतच घोड्यावरून उडी मारली. झोपडीत गेले तर एक साधूंचं दर्शन झालं. म्हणजे इथे आपण ही भगवंताची लीला लक्षात घेऊया की तो साधू पुरुष जगाच्या कल्याणाकरता आला आणि हा क्रांतिकारक समाजाचं जीवन सुखी करण्याकरता, भारत मातेच्या दास शृंखला सोडवण्याकरता आलेला आहे. आणि म्हणून दोघांची योजना भगवंताने केलेली आहे. त्यांची गाठ पडावी ही सुद्धा ईश्वरी इच्छा होती. त्याने विचारलं, तू कोण? त्याचं उत्तर त्यांना लगेच मिळालं, मी राम भोसले. पोलीस तेवढ्यात पोहोचले आणि पोलिसांनी खात्री होती की या झोपडीशिवाय भोसले कुठेही असणार नाही. पण आपण इथे एक अत्यंत अंतःकरणपूर्वक गोष्ट लक्षात घेऊया की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रामदासांनी जसं त्यांना मार्गदर्शन केलं, संकटातून सोडवणूक करण्याकरता अनेक मार्ग सुचवले, तसे डॉक्टर भोसल्यांनाही या साधू पुरुषानं अदृश्य केलं. म्हणजे साधू पुरुषांजवळ किती मोठी शक्ती असते याचा इथे आपल्याला साक्षात्कार झाला. आणि त्या साक्षात्काराकरता किती मोठं काम करावं लागतं हे सहजी घडत नाही. ते डॉक्टर भोसल्यांच्या आयुष्यात घडलं. पुढे ते आता मुक्तच होते. त्यानंतर ते गगनगिरी महाराजांना भेटले. तिथे 3 दिवस त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि पुढे हिमालयात गेले. म्हणजे साधू पुरुषाची कृपा आयुष्य नुसतं वाढवत नाही, तर खूप काही आपल्याला भौतिकापेक्षा आध्यात्मिक ज्ञान त्यांच्याकडून मिळतं. आणि अशा तऱ्हेनं हिमालयात गेल्यानंतर त्यांचं आयुष्य पालटलं. अनेक योगी मुनी त्यांना भेटले. महावतार मामाजींचं दर्शन घडलं. त्यांचे अद्भुत चमत्कार पाहिले. आपल्यामध्ये हे अपार प्रगतीचं सामर्थ्य त्यांनी प्राप्त केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्वातंत्र्याकरता त्यांनी आपले प्राण धोक्यात घातलेले होते, 7 इंग्रजांना यमसदनाला पाठवण्याचं खूप मोठं कार्य केलेलं होतं, त्या माणसाला भगवंतानी स्वातंत्र्य बघण्याचं सामर्थ्य दिलं. म्हणजे राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, अशी आपल्याला इथे ज्ञान झालं म्हणूया किंवा विचार करण्याची उपरती झालेली आहे. पुढे ते आत्र्यांच्या घरी आले. तेथे महाअवतारांचा त्यांनी फोटो पाहिला आणि मग त्यांचं नाव विचारलं. तेव्हा त्यांना ते शंकर महाराज असल्याचं आणि आत्र्यांचे गुरु असल्याचं माहिती झालं. म्हणजे अशा तऱ्हेनं एक मसाजिस्ट असलेला माणूस क्रांतिकारकही असू शकतो आणि दोन्ही भूमिका वठवण्यामध्ये कुठेही मागे पडला नाही. अशा त्या महान पुरुषाचं चरित्र विकास पाटलांनी आपल्याला ऐकवलं. आणि 2005 मध्ये त्यांचा देह पंचत्वात विलीन झाला. म्हणजे म्हणून या ठिकाणी आपण साधू संतांच्या सान्निध्यात का यायचं याचा अभ्यास आता आपल्याला करण्याची गरज नाही. एका शीतावरून भाताची परीक्षा होते, तसं एका अनुभवावरून, एका प्रसंगावरून आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालं
हे ज्ञान प्राप्त करून दिल्याबद्दल विकास पाटलांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा. अरविंद शेखर चव्हाणाने चंद्रशेखर रमणांचं आपल्याला आयुष्य सांगितलं. दक्षिण भारतामध्ये 1936 साली जन्म. वडील भौतिक शास्त्राचे व्याख्याते, त्यामुळे ज्ञान आणि शास्त्र यांचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं आणि पुढे त्यांनी या दोन्ही शास्त्रामध्ये आपलं करिअर केलं. खूप संशोधन केलं. 1960 साली त्यांनी संस्था स्थापन केली आणि त्याशी संबंधित असं संशोधन करून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जी लोकाभिमुखता लाभली ती महत्वाची आहे. 1926 साली त्यांनी भारताचं वैभवशाली एक इंडियन संस्था स्थापन केली आणि सतत ते प्रयोग करत होते, त्याचे निष्कर्ष काढत होते. प्रकाशाचं परिवर्तन केल्यानंतर काय प्रकाशित होतं त्या विषयाचं हे पहिले विद्यार्थी होते. 1928 ला त्यांनी पुन्हा नवीन संशोधन करून प्रकाश हा पदार्थामध्ये परावर्तित होताना तो कसा पारदर्शक असतो आणि सगळ्यात महत्वाचा आपला जसा माणसांशी संवाद होतो तसा प्रकाशाचा पदार्थांच्या रेणूंशी संवाद होतो. हे एक मोठं सत्य त्याने आपल्या पुढे सादर केलं. त्यांचा रमण प्रभाव म्हणून हा विषय सर्वत्र गाजला. मूलभूत कादंबरी पण ती आहे, रेडिएशन संबंधी प्रकाशित आहे आणि 1930 साली त्यांच्या कार्याचा मोठा गौरव जागतिक स्तरावर झाला आणि आपण अखंड कार्य करत राहिलो, काहीतरी जगाच्या कल्याणाकरता करत राहिलो तर भगवंत आणि जग दोघेही त्याची दखल घेतात. त्याचं हे सुंदर उदाहरण म्हणजे त्यांना मिळालेला नोबेल पुरस्कार आहे. तबला मृदंग या वाद्यांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्याचं शास्त्राशी नातं आहे. यासाठी त्यांनी भौतिक शास्त्राचं केलेलं संशोधन, त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कार आणि भारताचा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार, शांतता पुरस्कार मिळणं ही त्यांच्या कामाची मोठी पावती होती. ते मोठं श्रेय त्यांना मिळालं आणि अशा तऱ्हेची भारताची शान भारतीय स्तरावर आणि जागतिक स्तरावर वाढवणाऱ्या एका मोठ्या वैज्ञानिकाचा अभ्यास आपल्या पुढे आज सादर करून त्याच्याबद्दलची सुंदर माहिती दिली त्याबद्दल चव्हाणांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. अनामिका चव्हाण या तर दरवेळी नवा विषय घेतात आणि यशोधन नावाच्या मुलाचं मनोगत सादर केलं. आई वडील आजी आजोबा किंवा जी घरातली माणसं आहेत ते माणसाचं नाव ठेवतात. मूल जन्माला आलं की मुलीचा नामकरण विधी हा महत्वाचा भाग असतो आणि मग त्यामुळे आपल्या आवडीनिवडीची नावं हल्ली ठेवली जातात. पूर्वीच्या काळी साधू संतांची, देवांची, मोठमोठी अशी रत्नमाणकांची नावं ठेवली जायची आणि त्या नावाला काहीतरी वलय असतच आणि आहेत. हे अनामिका चव्हाणाने आपल्या पुढे सादर केलेले आहे. यशोधन हे नाव आजीनं अत्यंत विचारपूर्वक ठेवलं होतं. यशोधन म्हणजे यशाचा साठा, यशाचा खजिना, यशाचं धन आणि अशा तऱ्हेनं ते नाव शाळेमध्ये किंवा घरामध्ये म्हणायला लोकांना त्रास व्हायचा म्हणून नावाचा अपभ्रंश केला जातो. घरामध्ये त्याचा येशू झाला, येशा झाला
शाळेमध्ये ही मुलं त्या नावाची टिंगल करू लागली. कारण नाव हे महत्वाचं असतं हे लोकांना माहीत नाही आणि त्यामुळे त्या नावाची टिंगल होणं हे साहजिक आहे. तो आजीला आपल्या सतत प्रश्न विचारायचा की हे माझं नाव असं का ठेवलं, आणि म्हणून आजीनी त्याला आईन्स्टाईनच्या नावाचा इतिहास सांगितला, त्याचं कर्तृत्व सांगितलं. मुलांनाही आपल्या नावाचं महत्व, नावाचा इतिहास, या नावाच्या माणसाने केलेलं इतिहासातलं अजोड कर्तृत्व आपण जर सांगितलं तर मुलंही आपल्या नावाविषयी आणि कर्तृत्वाविषयी जागे राहतील. कालच मी एका वासुदेव मुकणे नावाच्या अत्यंत साध्या एसटी मध्ये काम करणाऱ्या माणसाचं जीवनचरित्र लिहिलं. त्यावेळी मला लक्षात आलं की अत्यंत साध्या पदावर काम करताना सुद्धा त्या माणसाची वृत्ती इतकी विश्वमय होती आणि कर्मचाऱ्यांकरता, आदिवासींकरता, गरिबांकरता, जे पिडले जात आहेत त्यांच्याकरता त्यांनी इतकं मोठं काम केलं की शेवटी जागतिक रोटरीला, दुबई रोटरीला त्यांच्या कामाची दखल घ्यावी लागली आणि रोटरीने दुबईमध्ये त्यांचा सत्कार केला. म्हणजे नावाचं जे महत्व आहे ते मुलांना, माणसांना, आपल्याला कळायला पाहिजे. नावामध्ये मोठी ताकद आहे. आजकाल विभावरी हे नाव अनेक ठिकाणी ठेवतात, पण ज्या वेळेला मी डिक्शनरी बघितली तेव्हा मला मनस्वी दुःख झालं. कारण विभावरी या शब्दाचा अत्यंत वाईट अर्थ आहे. कुंटीण किंवा वेश्या असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून पालकांनी नावं ठेवताना खूप विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक नामवंतांचं मार्गदर्शन घेऊन नावं ठेवावीत. नाहीतर एकदा ठेवलेलं नाव बदलता येतं. मुलींचं बदलता येतं लग्नामध्ये, मुलांचं बदलता येत नाही. आणि आज खूप चांगली माहिती आपल्याला अनामिका चव्हाणांनी दिली. त्यांच्या या नव्या माहितीबद्दल खूप अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा. सर्वांची सादरीकरण छान झाली. अशी छान होत ही महाराजांची चरणी विनम्र प्रार्थना. जय जय श्रीराम.